नमस्कार, मी पंजाब डक. मी जात आहे मुरमाड, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर. या ठिकाणी एक शेतकरी मेळावा आहे. त्या शेतकरी मेळाव्यासाठी जात असताना तर या ठिकाणून जालना जिल्ह्यात असल्यामुळं खास करून शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. कारण की बऱ्याच शेतकऱ्याचे गहू काढणं चालू आहे, हरभरा काढणं चालू आहे. तर आज आहे 27 मार्च 2026. तर आज देखील तुम्हाला एक सांगू इच्छितो की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहुरी त्या परिसरामध्ये पुणेकडे, कोकणाकडे आज देखील बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात. म्हणजे आज हे पाऊस सर्व दूर नाही, पण कोकणाकडे हा पाऊस आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा कोणाचा गहू असेल, हरभरा असेल, कांदा असेल, तर तुम्ही काय करा, 29 तारखेपर्यंत तुम्ही काढून झाकून घ्या. कारण की 29 तारखेला राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे. मग 29 तारखेला सुरुवात कुठं होणार आहे, तर नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, मालेगाव, त्या नाशिक त्या परिसरामध्ये, दोंडाईचा त्या पट्ट्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी. उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा जर कोणाचा कांदा असेल तर तुम्ही काय करा, 29 तारखेपर्यंत झाकून ठेवा. कारण की उत्तर महाराष्ट्राकडे 29 तारखेलाच पाऊस सुरुवात होणार आहे. गारपीट देखील होणार आहे. म्हणून हा अंदाज खास करून त्या उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला लक्षात. मग गारपीट कुठं होणार आहे, तर गारपीट ज्या ठिकाणी एखादा नदी असेल तर नदीच्या बाजूला दोन्ही साईडने 1 किलोमीटरच्या अंतरानं, कॅनलच्या बाजूनं दोन्ही साईड 1 किलोमीटरच्या अंतरानं, तळ्याच्या बाजूनं चारी बाजूनं 1 किलोमीटरच्या अंतरानं गारपीट होऊ शकते. म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा, त्याच्यानंतर ठाणे ह्या देखील, त्याच्यानंतर इगतपुरी ह्या शेतकऱ्यांनी देखील हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर आपण काय करू, आता इकडं विदर्भाकडून, विदर्भातल्या वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती ह्या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही 30 तारखेपर्यंत तुम्ही आपला गहू असेल, हरभरा असेल, आलेला गहू असेल तर काढून घेऊ शकता, झाकून ठेवू शकता. कारण की विदर्भात देखील 30 तारखेपासून ते 1-2 तारखेपर्यंत, 31-1-2-3 तारखेपर्यंत राज्यात पाऊस, म्हणजे विदर्भात पाऊस होणार आहे, पूर्व विदर्भात होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात. हा पाऊस सगळीकडे सारखा पडणार नाही, काही भाग सोडणार आहे, काही ठिकाणी पडणार, कुठं सोडून देणार, काही ठिकाणी नुसतं वारं सुटं, गारपीट देखील होणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी, विदर्भातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर आपण मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की नांदेड जिल्हा झालं, हिंगोली जिल्हा झालं, परभणी जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, जालना जिल्हा, संभाजीनगर ह्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मराठवाड्यात देखील तुम्ही काय करा, 30 तारखेपर्यंत ज्यांचा गहू असेल, हरभरा असेल, काढणीस आलेले पिकं काढून घ्या. कारण की मराठवाड्यात देखील चांगला पाऊस, काही ठिकाणी वारं सुटेल, कुठं पाऊस पडेल, कुठं काही ठिकाणी गारपीट देखील होईल, काही भाग निरंक देखील राहील, काही भाग सोडून देईल. म्हणजे हे अवकाळी पाऊस सगळीकडे होत नसतं. म्हणून ही सर्व सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतं. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी देखील आपण आपल्या पिकाची काळजी घेणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर राज्यात तुम्हाला सांगायचं झालं तर कोकणपट्टीतल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की कोकणात देखील, म्हणजे कोकणपट्टी म्हणजे साताऱ्यापासून तर डायरेक्ट इगतपुरीपर्यंत ह्या कोकणपट्टीमध्ये देखील चांगला पाऊस होणार आहे. काही काही ठिकाणी खूप गारपीट होणार आहे, काही ठिकाणी म्हणजे जिथं जास्त डोंगर भागात तिथं जास्त गारपीट होणार आहे. म्हणून हे कोकणपट्टीतल्या लोकांनी अंदाज लक्षात घ्यायचा. पुण्याच्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. 2 पुणे, त्या बारामती, त्याच्यानंतर अहिल्यानगर, संगमनेर ह्या पट्ट्यातल्या देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपण आपल्या कांद्याची काळजी घ्यावी. कारण की चांगला पाऊस बरसणार आहे. म्हणून हे लक्षात यायचं. गारपीट देखील होणार आहे, वारं देखील सुटणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर तसेच महाराष्ट्राच्या बाजूला तेलंगणा आहे. तर तेलंगणातले डोंगळे तहसील, डोंगळे त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, 30 तारखेपर्यंत तुमचा गहू असेल, कांदा असेल, धान असेल तर तुम्ही काय काळजी घ्या. कारण की तेलंगणात देखील पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर कर्नाटककडे देखील तुम्हाला सांगू इच्छितो. कर्नाटकमध्ये तिकोटी, मंगसुळी, त्याच्यानंतर धारवाड, कर्नाटकच्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस बी पडणार आहे, गारपीट देखील होणार आहे. म्हणून हा अंदाज कर्नाटकच्या देखील शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर कोल्हापूरचे शेतकऱ्याचे फोन आले. कोल्हापूरच्या शेतकऱ्याला सांगू ज्यांचा गहू असेल तुम्ही काढू घ्या. साताऱ्याच्या शेतकऱ्यांना देखील